नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही युजफुल टिप्स दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. इथे आपली पहिली टिप आहे ती म्हणजे तेलकट झालेल्या या कढईसाठी आहे. ज्यावेळेस आपण कढईमध्ये काही तळतो त्यावेळेस ती कढई तेलकट होऊन जाते. ती कशा पद्धतीने स्वच्छ करायची आहे ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी पीठ घेतलेलं आहे. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही दुसरे कुठलं सुद्धा पीठ घेऊ शकता. हे पीठ आता मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे हाताने आपण या पद्धतीने पूर्ण कढईमध्ये पसरून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व बाजूने हे मी पीठ लावून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ते व्यवस्थितपणे आपल्याला चोळून ते सर्व तेल काढून घ्यायचं आहे. आता हे या पद्धतीने काढल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व तेल या पिठामध्ये आलेलं आहे. हे पीठ काढून झाल्यानंतर ही कढई आपण आता साबणाने या पद्धतीने घासून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही कढई मी घासून घेतलेली आहे. घासून झाल्यानंतर आता ती धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर या कढईचा सर्व तेलकटपणा आपण किती सहजपणे काढून घेतलेला आहे ते बघा. ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आपली पुढची टिप आहे ती म्हणजे छत्रीसाठी आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला छत्री प्रवासात कुठे घेऊन जायची असेल आणि त्याचा जर बंद तुटलेला असेल तर ही छत्री बॅगमध्ये व्यवस्थित बसत नाही. अशी ही बंद नसलेली छत्री आपल्याला कशा पद्धतीने बॅगमध्ये ठेवायची ते आपल्याला समजत नाही. अशा वेळेस ती कशा पद्धतीने आपल्याला पॅक करायची आहे आणि ती कशा पद्धतीने बॅगमध्ये ठेवायची ते बघायचं आहे. छत्रीला बंद नसल्यावरती आपण ती कशा पद्धतीने आता पॅक करायची आहे ते बघायचं आहे. त्यासाठी अगोदर ही छत्री आपण या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. या छत्रीला व्यवस्थित पॅक करण्यासाठी इथे मी हेअर बेल्ट घेतलेला आहे. या बेल्टने आपण या पद्धतीने या छत्रीला पॅक करून घ्यायचं आहे. माझ्याकडील हा जुना झालेला बेल्ट आहे. तुमच्याकडे असा बेल्ट नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही हेअर रबरचा सुद्धा वापर करू शकता किंवा त्याच्याऐवजी साधा रबर सुद्धा तुम्ही याला लावू शकता. अशा पद्धतीने ही छत्री आपण पॅक करून घेतलेली आहे. ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला अगरबत्तीच्या रिकाम्या झालेल्या बॉक्सचा फेकून न देता कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. असे अगरबत्तीचे बॉक्स आपण रिकामे झाले की ते टाकून देतो. ते टाकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघूया. आता हा बॉक्स आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी कैची घेतलेली आहे. कैचीने आता आपण हा बॉक्स कट करून घेऊया. अशा पद्धतीने इथे मी हा बॉक्स कट करून घेतलेला आहे. कट करून झाल्यानंतर आता आपल्याला याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया. इथे हा बॉक्स आपल्याला थोडा डेकोरेट करायचा आहे. त्यासाठी इथे मी असा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे. हा टेप आपण या पद्धतीने ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्याच्यावरती असा चिकटून द्यायचा आहे. या पद्धतीने खालच्या सुद्धा भागावरती आपण हा टेप चिकटून घेऊया. अशा पद्धतीने याला आपण थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. आता याला आपण उलटं करून घेऊया. उलटं करून आपण त्याच्यावरती आता डबल साइडर टेप चिकटवून घ्यायचा आहे. त्यासाठी असा छोटासा तुकडा मी कट करून घेतलेला आहे. तो आपण याच्यावरती आता चिकटून घेऊया. अशा पद्धतीने चिकटून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण कोठे आणि कसा करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे. टेपचा कागद आपण काढून घेतलेला आहे. आता हा आपण बॉक्स या पद्धतीने आरशाच्या कपाटाला चिकटवून द्यायचा आहे. या पद्धतीने तो व्यवस्थितपणे आपल्याला चिकटून घ्यायचा आहे. चिकटून झाल्यानंतर याचा उपयोग मी तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे. याचा उपयोग मी कांगवे ठेवण्यासाठी करणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे अगरबत्तीचे बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा अशा पद्धतीने वापर नक्कीच करून बघा. आता मी तुम्हाला या झाऱ्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे. असे झारे आपण फक्त दिवाळीमध्येच वापरात आणतो, तो इतर वेळेस ते वापरत नाही. अशा वेळेस त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघायचं आहे. खूप सुंदर असा याचा उपयोग मी तुम्हाला करून दाखवणार आहे. येथे मी काही चमचे घेतलेले आहेत. हे चमचे आपण या झाऱ्यामध्ये अडकवून घ्यायचे आहेत. या झाऱ्यामध्ये तुम्ही छोटे मोठे तुम्हाला पाहिजे तसे चमचे याच्यामध्ये तुम्ही सहज अडकवू शकता. या पद्धतीने भरपूर चमचे याच्यामध्ये तुम्ही अडकवून ठेवू शकता. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक चमच्याचा स्टँड आपण याच्यापासून बनवलेला आहे. हा झारा तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये भरपूर जागा असल्यामुळे भरपूर चमचे याच्यामध्ये तुम्ही सहज ठेवू शकता. हा झारा आपण या पद्धतीने भिंतीवरती सुद्धा अडकवून ठेवू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने या झाऱ्याचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करा. आता इथे मी एक शॅम्पूची पुडी घेतलेली आहे. याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे. याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. त्यासाठी अगोदर ही शॅम्पूची पुडी आपण कट करून घेऊया. कट केलेल्या या शॅम्पूचा आपण कसा वापर करायचा आहे ते बघूया. इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. याच्यावरती आता मी हा शॅम्पू घालत आहे. गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवरती आपल्याला हा शॅम्पू आता या पद्धतीने वितळून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा खडे मीठ घालत आहे. तुमच्याकडे बारीक मीठ असेल तरी तुम्ही वापरू शकता. मीठ आणि शॅम्पू मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अंदाजे अर्धा ग्लास पाणी घालून घेत आहे. या पद्धतीने पाणी घालून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
येथे सुद्धा मी गॅस कमीच ठेवलेला आहे. मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन काय घालायचं आहे ते बघूया. येथे मी लिंबाच्या सालीचं हे लिक्विड बनवलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे. अंदाजे 3 ते 4 चमचे याच्यामध्ये घालायचं आहे. हे कशा पद्धतीने बनवायचं आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आता गॅस फुल करून आपल्याला हे सतत हलवत अशा पद्धतीने 2 मिनिटे उकळून घ्यायचं आहे. 2 मिनिट झाल्यानंतर आता गॅस बंद करून घेतलेला आहे. आता हे जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे ते आपण डिशमध्ये काढून घेऊया. डिशमध्ये काढून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने आणखी करायचा आहे ते बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घालून घेऊया. बेकिंग सोडा घातल्यानंतर येथे आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण एक सोल्युशन तयार केलेलं आहे. त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे. अगोदर हे आपण बाजूला ठेवूया. आता हा तवा आपण घासून घ्यायचा आहे. त्यासाठी अगोदर हे सोल्युशन आपण याच्यावरती थोडंसं घालून घेऊया आणि या पद्धतीने गरम तवा असतानाच आपल्याला तो तारेच्या घासणीने घासून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने घासल्यामुळे त्याच्यामध्ये जो तेलकटपणा असतो तो निघण्यास मदत होते. सोल्युशनने घासून झाल्यानंतर आता आपण येथे थोडासा साबण घेऊन हा तवा स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे. याच्यामुळे शॅम्पूचा जो काही वास असेल तर तो निघून जाईल. आता आपण हा तवा धुवून घेतलेला आहे. धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जो काही तेलकटपणा होता तो सर्व निघून गेलेला आहे. आता हे आणखीन कशा पद्धतीने वापरात आणायचं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया. येथे आता याचा उपयोग मी या पद्धतीने तुम्हाला या बेसिनच्या बाजूची फरशी दाखवते. अशी थोडी खराब झालेली आहे, ती स्वच्छ करण्यासाठी करणार आहे. आता तयार केलेलं जे सोल्युशन आहे त्याने आपण आता हे घासून घ्यायचं आहे. त्यासाठी येथे मी स्क्रबर घेतलेला आहे. स्क्रबरने आता आपण ही बाजूची जी काही फरशी आहे ती स्वच्छ अशी घासून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपल्याला टूथब्रशची गरज पडणार आहे त्या ठिकाणी आपण या पद्धतीने टूथब्रशच्या वापराने ते घासून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही घासून घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. धुतल्यानंतर हे तुम्ही बघू शकता की ती स्वच्छ झालेलं आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आता तुम्हाला मी रोज वॉटरचा वापर कशा प्रकारे करायचा ते दाखवणार आहे. हे रोज वॉटर आपण स्किनसाठी तर वापरत असतो, पण याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन कशासाठी वापरू शकतो ते बघायचं आहे. आता इथे मी एक फुलपात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. इथे मी अर्ध फुलपात्र पाणी घेतलेलं आहे. पाणी घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अंदाजे 3 ते 4 चमचे रोज वॉटर घालायचं आहे. येथे मी 3 चमचे रोज वॉटर घातलेलं आहे. आता येथे मी कापूर घेतलेला आहे. कापुराच्या याच्यातील 3 वड्या मी याच्यामध्ये घालणार आहे. या पद्धतीने इथे मी 3 वड्या कापुराच्या घेतलेल्या आहेत. त्या आपण आता या पद्धतीने पाण्यामध्ये चुरून घालायच्या आहेत. या पद्धतीने त्याची बारीक पावडर करायची आहे आणि या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. कापुराच्या 3 वड्या या पद्धतीने मी पाण्यामध्ये मिक्स करून घातलेले आहेत. आता हे पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने रोज वॉटर आणि कापूर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पाणी आपण अर्धा तास असेच ठेवायचं आहे. अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला हे पाणी वापरायचं आहे. अर्धा तास असंच ठेवल्यामुळे रोज वॉटर आणि कापूर व्यवस्थित मिक्स होऊन जातो. आता याचा उपयोग आपण कसा आणि कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे. येथे मी थोडासा कॉटन घेतलेला आहे. कॉटनच्या अशा प्रकारच्या आपण छोट्या गोळ्या करून घेऊया. गोळ्या करून झालेल्या आहेत. आता आपल्याला हा कॉटन या पद्धतीने या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व कॉटनचे जे गोळे आहेत ते आपण या पद्धतीने पाण्यामध्ये भिजवून घेऊया. अशा पद्धतीने सर्व कॉटनचे गोळे इथे मी भिजवून घेतलेले आहेत. आता हे पाणी आपण बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून तुम्ही घरामध्ये ते स्प्रे करू शकता. या पाण्याचा घरामध्ये स्प्रे केल्यामुळे घरामध्ये खराब वास येत असेल तर तो निघून जातो आणि छान असा रोज वॉटरचा आणि कापूरचा वास येतो आणि याच्यामुळे माशाही घरामध्ये येत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही या वॉटरचा रूम फ्रेशनर सारखा वापर करू शकता. या पद्धतीने स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही पाणी भरून स्प्रे करू शकता किंवा कॉटनचे गोळे ठेवून या पद्धतीने त्याचा वापर नक्कीच करू शकता. अशा पद्धतीने हे कापसाचे गोळे तुम्ही किचनमध्ये, हॉलमध्ये, सर्व रूममध्ये या पद्धतीने ठेवू शकता.